पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने SSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी मांडे खारकर यांची व्हॉट्सअप माय डिअर आजी ही कथा. अभिवाचन सौ रूपा दट्टी. पाहायला विसरू नका आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपा दट्टी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी एका पुस्तकाची ओळख करून घेऊया. पुस्तकाचे नाव परिचय वाचत असतानाच तुमच्या लक्षात येईल. आईच्या निधनानंतर त्याने आपले जुने घर आवरायला घेतले. घर आवरताना त्यांना आपल्या आणि त्यांच्या मावस भावाच्या हस्ताक्षरात लिहिलेले एक जुने बाळ सापडले. साधारणपणे 50 गाणी होती. आता याचं करायचं काय? पण बघूया, काहीतरी करू. मधल्या काळात काही नामांकित प्रकाशकांना हे बाळ दाखवल्यानंतर ही गाणी अडाणी भाषेतली आहेत, ही कोण वाचणार, अशा प्रतिक्रिया आल्या. काही दिवसांनी त्यांनी हिम्मत करून हे जुने हस्तलिखित बाळ आपले गुरु आणि मित्र असलेल्या महाराष्ट्रातील बलदंड साहित्यिकाकडे सोपवले. त्यांनी ते वाचले आणि त्यांची अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. अरे, हे तर 100 नंबरी सोनं आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल. मग त्यांनीच पुढाकार घेऊन ह्या कवितांचे 1952 मध्ये पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या दृष्टीने हा एक अनमोल मोहरांचा हंडा होता. या पुस्तकाला त्यांनीच परिमळ या नावाने प्रस्तावना लिहिली. त्यातील काही ओळी पहा. या माऊलीच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. मराठी मनाला मोहिनी घालेल आणि स्तिमित करून टाकील असा हा भाषेचा, विचारांचा व कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे. मानसा मानसा कधी होशील माणूस, या त्याने मानवतेला दिलेल्या अमर संदेशाने तर मराठी साहित्यात त्यांचे स्थान अढळ केलेले आहे. मंडळी, या कविता आणि गाणी आपल्यासमोर आणण्यासाठी ज्यांनी खूप मोठी भूमिका बजावली ते बलदंड साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे, आणि अर्थातच ते जुने हस्तलिखित बाळ अत्र्यांच्या हातात सोपवणारे प्रख्यात कवी सोपानदेव चौधरी. आणि ज्या अक्षर शत्रू असलेल्या माऊलीने ओव्या किंवा गाणी रचली त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. जीवनाचं तत्वज्ञान, तेही स्वतःच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या आशय संपन्न व बोली भाषेत असल्याने प्रत्येकाच्या मनाला भिडणाऱ्या अशा या रचना त्यांच्या मरणोत्तर प्रकाशात आल्या. आचार्य अत्रे यांच्या नजरेने हे हेरले नसते तर बहिणाबाईंचा या महाराष्ट्राला परिचयही झाला नसता. बहिणाबाईंनी आपल्या या ओव्या, कविता किंवा गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावली. सगळीच गाणी किंवा ओव्या अतिशय आशय संपन्न असून आवर्जून वाचाव्यात असे आहेत. यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूया. कथेचं शीर्षक आहे व्हॉट्सॲप माय डिअर आजी. लेखिका आहेत शुभांगी मांडे खारकर. BA BJ या एक संवेदनशील लेखिका आहेत. नाट्यशास्त्र पदविका प्राप्त आहेत. आकाशवाणी औरंगाबाद आणि पुणे येथे अनेक कार्यक्रमांमध्ये यांचा सहभाग राहिलेला आहे. MIT पुणे येथे माध्यम समन्वयक म्हणून गेली 10 वर्षे काम करत आहेत. सूत्रसंचालन, निवेदन, काव्यवाचन, नाट्य अभिवाचन आणि अभिनय, कथा, कविता, लेख यांचे विपुल लेखन.
कवडसे गोप आठवणींचा ही ललित पुस्तके प्रसिद्ध झालेली. प्रहार या वर्तमानपत्रात सलग 2 वर्ष सदर लेखन केलेले. बेघर हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. अनेक दिवाळी अंकांमधून लेख, कथा आणि कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. व्हॉट्सॲप माय डिअर आजी. काय ग, सारखं डोकं घालून बसलेली असतेस त्या मोबाईलमध्ये. पाहावं तेव्हा बोटं आपली नाचत असतात त्या मोबाईलवर. आजीनं रोजच्या सारखीच निकिताच्या मागे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजोबांनी चष्मा नाकावर ओढला आणि चष्म्याबाहेरून आजीकडे म्हणजे स्वतःच्या बायकोकडे मिश्किलपणे हसत हसत नजर टाकली. तुम्हाला काय जातंय हसायला? मला काळजी वाटते निकिताची. सारखी त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते. अशानं डोळे खराब होतील हो पोरीचे. निकिताने मेसेज सेंड केला. आजीच्या गळ्यात हात घालून आजीला मिठी मारली. तिच्या गालाचा मुक्का घेतला आणि हसून आजीला म्हणाली, डोंट वरी आजी, काही होत नाही माझ्या डोळ्यांना. चल निघते मी कॉलेजला, संध्याकाळी भेटू. आणि टनाटन उड्या मारत ती गेटच्या बाहेर पळाली सुद्धा. कॉलेजला पोचलीस की फोन कर ग मला, आजीनं रोजच्या सारखी नातीला सूचना केली. आजीची ही सूचना वाऱ्यावरच विरली, कारण तोपर्यंत निकिता गाडीवरून गेली सुद्धा होती. आता बंगल्यात आजी आणि आजोबा दोघेच राहिले. आजोबांनी राहिलेला पेपर वाचायला घेतला. आजीनी डायनिंग टेबलवरची आवराआवरी करायला घेतली. आजीची आवराआवरी चालली होती, पण डोक्यातून निकिताच्या मोबाईलचा वाढलेला वापर हा विषय काही जाता जात नव्हता. अहो, तुम्हाला वाटत नाही का निकिता जरा जास्तच त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसते म्हणून? आजोबांनी दोन्ही हातांनी चष्मा काढला. अंगात घातलेल्या मलमलच्या बंडीनं चष्म्याच्या काचा पुसल्या आणि व्यवस्थितपणे चष्मा डबीत ठेवला. हा, बोला आता, काय म्हणणं आहे तुमचं निकिताच्या आजी? आजींची मस्करी करण्याची जेव्हा त्यांना लहर येते तेव्हा ते हमखास आजीना निकिताच्या आजीच म्हणतात. मग आजीची चिडचिड सुरू होते. आजही तसंच झालं. निकिताची आजी काय, तुम्हाला सारखी चेष्टा कशी हो सुचते? मला इतकी काळजी वाटते, पण तुम्हाला ना तर माझी काळजी ना नातीची. नुसता आपला पेपर हातात धरला की झालं. आजोबांनी पेपरची घडी करून पेपर बाजूला नीट ठेवला. ते आजीला म्हणाले, काय झालं वसुधा, काय एवढी अस्वस्थ झाली आहेस? अगं, आपली निकिता सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसते म्हणजे ती काही बिघडली आहे का? अगं, रोजच्या रोज कॉलेजला जाते, चांगले मार्क्स मिळवते, गाणं शिकते, कितीतरी स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत तिनं. आपल्याशी, तिच्या आईबाबांशी चांगली वागते, आल्या गेल्यांशी नम्रतेने बोलते. मग तुला तिच्याबद्दल का बरं इतकी तक्रार? अगं, आजच्या पिढीची ती गरज आहे असं समजूयात आपण. तू नको इतकी चिंता करूस. आजोबांच्या या बोलण्यानं आजींची चिडचिड थोडी कमी झाली, पण मनाची तगमग काही कमी होत नव्हती. पण काय असेल हो त्या मोबाईलमध्ये? म्हणजे आपल्याकडे आहेत आपले आपले मोबाईल. वसंताने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला प्रेझेंट म्हणून केवढे महागडे मोबाईल दिले, पण आपण त्याचा उपयोग फक्त फोन सारखा करतो. म्हणजे फोन आला की जाऊन घेण्यापेक्षा हा आपल्या हाताशी ठेवला की झालं. घराबाहेरही तो आपल्या अडीअडचणीला मदतनीसासारखा मदतीला येतो. पण या निकिताचं, हरिदासाची कथा परत मूळ पदावर येत होती. तुला आठवतंय वसुधा, जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन कॉम्प्युटर आणला तेव्हा आपला मुलगा आणि सूनबाई नाही का तासन तास त्याला चिकटून बसलेले असायचे. अगं, नवीन नवीन असलं की माणसाला त्याचं कौतुक असतंच. खरं आहे हो, सूनबाई सुद्धा बँकेतून आली की रात्रीपर्यंत बसायची त्याच्यावर, काय काय बघत काम करत. वसुधाबाई, तुमच्या सूनबाईनी तुम्हाला ऑर्कुट की काय तेही उघडून दिलं होतं, आठवतंय ना?
हो बाई, माझी सून आहेच गुणाची. काही नवीन पाहिलं ऐकलं की लगेच आपल्याला सांगत असते. मलाही सुरुवातीला मजा यायची हो त्यावर. नंतर नंतर मात्र कंटाळा आला बाई. असू दे ग, पण नवीन गोष्ट एक शिकलीस ना तू. मला काय वाटतं सुभासुधा, आपण निकूला विचारूयात का काय काय असतं या मोबाईल मध्ये ते. हा, आता या वयात काय करायचे शिकून. तुम्हाला जमेल पटपट नवीन शिकायला, पण मला जमायला पाहिजे ना. का, तुला का नाही जमणार? अडाणी थोडीच आहेस तू. चांगली इंटर झाली आहेस की. खरं सांगू, मला तेव्हा फार वाटायचं माझ्या बायकोने नोकरी करावी. दोघांचा भरपूर पैसा घरात आला की जास्ती चैन मौज करता आली असते. पण घरातल्या माणसांचा राबता आणि मुख्य म्हणजे आईची इच्छा नव्हती. हो, आणि तुम्ही श्रावण बाळ असे म्हणून आजी खुदकन हसल्या. आजोबा मात्र एकदम गप्प झाले, विचारांच्या तंद्रीत हरवून गेले. आजीनं काही कळे ना काय झाले. नाहीतर नेहमी आजी आजोबांना असा काहीतरी टोमणा मारणार, मग दोघांची चांगली जुगलबंदी होणार. चांगली अर्धा पाऊण तास ती रंगणार. मग कुणीतरी एकानं माघार घ्यायची आणि मग आजीबाईंनी केलेला बिन साखरेचा चहा पिऊन त्या दिवशीच्या त्या जुगलबंदीला पूर्णविराम मिळायचा. हे नेहमीच होतं. यात दोघांचाही चांगला टाइमपास व्हायचा. पण आज आजोबा एकदम गप्पच झाले. आजींना काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. आहो, हा म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं, पण सासूबाईंना नव्हत्या काही गोष्टी पटत. आता मागच्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. पडा बरं तुम्ही थोडा वेळ, मी पण पडते. आजी असं म्हणून आज जाऊन पडल्या. पण रोजच्या सारखी आज काही त्यांना झोप येईना. 20व्या वर्षी लग्न होऊन या घरी आले. आज वयाची 70 गाठली आहे. पाहता पाहता 50 वर्षांच्या संसाराचं चित्र डोळ्यापुढून जात होतं. आठवणी काही गोड, काही कडू, काही प्रसंग स्मरणात राहणारे, तर काही धडा शिकवणारे. पाहता पाहता संसार फुलत गेला. आज मुलगा रवी डॉक्टर आहे. त्याची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. सूनबाई बँकेत आणि निकिता कॉलेजमध्ये. बंगला आहे, गाडी आहे. सुख सुख म्हणता ते सगळं पायाशी आहे. या विचारातच आजीला कधी झोप लागली ते कळलंच नाही. टिंग टॉंग टिंग टॉंग 2-3 वेळेला बेल वाजली आणि आजीला दचकून जाग आली. आले आले, कोण आहे? आले बाबा, स्वतःशीच बडबडत आजीनं दार उघडलं. अचानक वावटळ दारातून घुसावी तशी निकिता आत आली. काय ग आजी, किती बेल वाजवली? मज्जा आहे बाबा तुमची. छान दुपारी झोपायचं, मनात आला की चहा प्यायचा, टीव्ही पाहायचा. हे चिमणे, कसली ग मज्जा. जरा म्हणून पडले तर म्हणे मज्जा. खरी मज्जा तर तुझी. मस्त गाडीवरून कॉलेजला जायचं. लेक्चर केलं तर केलं, नाहीतर कॅन्टीन मध्ये जाऊन आडवा हात मारायचा. आणि आजी निकिताशी बोलत होती, पण निकिताचं लक्ष मेसेज करण्यात होतं. आजीचा अगदी हिरमोड झाला. निकिता घरी आली की त्यांना फार आनंद व्हायचा. तारुण्याने सळसळणारी नात घरात असली की घरात कसं चैतन्य जाणवायचं. नाहीतर आजोबांशी किती आणि काय काय बोलणार. डिअर आजी, खूप भूक लागली ग. सांग पटकन काय करून देतेस? थालीपीठ करू? कांद्याचं, कालच भाजणी दळून. आजी, मी पटकन म्हटलं. थालीपीठ व्हायला फार वेळ लागतो. त्यापेक्षा मी मॅगी करते. तू खाणार? आजोबा तुम्ही खाणार? तिने जोरात ओरडून आजोबांना विचारलं. मला नको बाई, ह्यांनाच दे. त्यांना आवडते ती मॅगी का फेगी. मी आपली ठेवते माझ्यासाठी चहा. आजी तू बस, मी करते ना चहा मस्त आलं घालून. चहा घेता घेता न राहून आजीनं निकिताला विचारलं. निकू, काय करतेस ग तू सारखी त्या मोबाईल मध्ये? आजोबांनी डोळे मोठे करून आजीकडे पाहिलं, पण आजीनं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. इतक्या वर्षांच्या सहवासात कधी त्यांच्या डोळ्यांना घाबरायचं
आणि कधी दुर्लक्ष करायचं याचा त्यांना पक्का अंदाज आला होता. अगं, व्हॉट्सॲप असतं ना, त्याच्यावर चॅट करतीये म्हणजे ते काय असतं? मग निकिताने चॅट कसं करतात हे तिला समजावून सांगितलं. ए आजी, आयडिया, आपण तुझं व्हॉट्सॲपचं अकाउंट उघडूयात का? मग तूही कर तुझ्या मित्रमैत्रिणींशी चॅट. सॉरी, म्हणजे मित्र नाहीत तुला, पण मैत्रिणी तर खूपच आहेत. देवळातल्या, हास्य क्लबच्या आणि नातेवाईक तर किती आहेत आपले. अगं आहेत सगळे ढिगाणं, पण पैसा खर्च करून आपण फोन घेतला तरच बोलणार, नाहीतर त्यांचे कुठे येतात फोन. ते जाऊ दे ग, पण यात तुम्हाला नक्की मजा येईल बघ. मग निकितानं त्या दोघांचे अकाउंट उघडून दिले. कसा मेसेज पाठवायचा, स्माइली कशी वापरायची ते शिकवलं. अगं निकिता, पण हे मेसेज पाठवायचे कुणाला? आजी, तुझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग म्हणून उद्यापासून पाठव ना. इंदू आजीकडे आहे बघ व्हॉट्सॲप, तिला पाठव. आणि हो, थांब, मी तुला एक छान व्हिडिओ पाठवते, तो सेंड करीन इंदू आजीला. आजीनं डोळ्यांना चष्मा लावला, मोठ्या प्रेमानं मोबाईल हातात घेतला. थरथर त्या हातानं निकितानं शिकवल्याप्रमाणे त्यांनी सर्व पायऱ्या पार पाडल्या आणि हुश्य करून त्या शांत बसल्या. तेवढ्यात फोन वाजला. हा गं बाई, हे काय? आपण मेसेज पाठवला की तिकडून फोन येतो की काय? क्षणभर त्या बावरल्याच. त्यांनी फोन घेतला. हॅलो हॅलो वसुधा, अगं मी इंदू बोलतीये. कशी आहेस? आणि काय छान व्हिडिओ पाठवलास ग. तू कधीपासून हे व्हॉट्सॲप वापरायला लागलीस? नातीनं शिकवलं वाटतं. माझ्या पण नातीनं शिकवलं. काय मज्जा वाटते बाई. अगं इंदू, मला तर काहीच कळत नव्हतं त्यातलं, पण शिकवलं बाई आमच्या निकूनं. पण काय ग इंदू, मी मेसेज केला तर त्याचं उत्तर तू मेसेज ना का नाही केलंस? फोन का केलास? काय तुला येत नाही मेसेज करायला? हा ग बाई, हो ना, हे माझ्या लक्षातच आलं नाही. थांब ग, पाठवते मेसेज, म्हणत इंदू आजीनं फोन बंद केला. ही इंदू म्हणजे पहिल्यापासून वेंधळीच, असं म्हणत आजी इंदूच्या मेसेजची वाट पाहत बसली. निकितानं मग आजीच्या महिला मंडळ, भिशीचा ग्रुप, देवळातल्या मैत्रिणी, सख्या, चुलत, मावस अशा बहिणींचा ग्रुप आणि जवळचे नातेवाईक असे ग्रुप आजीला करून दिले. पाहता पाहता आजीचे गुड मॉर्निंगचे मेसेज सकाळी 11 वाजेपर्यंत फिरू लागले. आजीचं ते सारखं चष्मा लावून मेसेज वाचणं, कविता वाचणं, पाठवणं, ह्या सगळ्यांनी ती जी सुखावत होती ते पाहून आजोबांनाही खूप बरं वाटत होतं. नाहीतर मुलगा, सून, नात बाहेर गेले की वसुधा अगदी बिचारी होऊन जायची. करमत नाही म्हणून मागचं काहीतरी आठवून तिची चिडचिड सुद्धा व्हायची. पण आता या मोबाईलमध्ये अगदी रंगून गेलेली होती. आणि यात आजोबाई कुठे मागे नव्हते. त्यांनीही निकिताकडून सगळं शिकून घेतलं. मग त्यांचा रमीचा क्लब, फिरण्याचा ग्रुप, खाण्याचा ग्रुप असे ग्रुप्स तयार झाले. आजी, आजी कुठे आहेस? अगं किती हाका मारल्या मी, तुला शोधत शोधत तुझ्या खोलीपर्यंत आले. आणि हे काय, किती जुने फोटो काढलेस, काय शोधतेस? अगं इंदू आजीचा मेसेज आला होता. म्हणाली तिच्या मुलाच्या लग्नात, म्हणजे झाली आता त्याला 27-28 वर्षे, तेव्हा आमच्या 4 बहिणींचा म्हणे एक ग्रुप फोटो काढला होता. म्हटलं शोधावा आणि टाकावा ग्रुपवर, म्हणून शोधतेय तो फोटो. हा, हे पहा, हाच तो. किती छान दिसत होता मी. पैठण्या, नथी, दागिने, आंबाड्यावर मोगऱ्याचे गजरे. किती छान वाटते ग हे फोटो पाहून. आता 4 शहरात राहणाऱ्या आम्ही 4 बहिणींना एकाच वेळी तो पाहता येणार आहे बघ. थांब हं, आत्ता टाकते हा फोटो आमच्या बहिणींच्या ग्रुपवर. काल परवापर्यंत मोबाईलवरची फक्त लाल आणि हिरवे बटणं दाबणाऱ्या आजीनं सराईतपणे त्या फोटोचा फोटो काढला आणि पुढे पाठवूनही दिला. निकिताला या सगळ्याची खूप मजा वाटायला लागली. आजीनं बरेच फोटो बाजूला काढून ठेवले. कुठल्या फोटोत कुणी अगदी बाळ होतं, तर कुठल्या फोटोत कुणी नऊवारीत. फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असले
तरी आठवणींचा हा अल्बम परत एकदा सगळ्यांचा भूतकाळ रंगीत करत होता. अहो, वाढदिवसाचा एखादा चांगला मेसेज, त्यासोबत केकचं चित्र, असा मेसेज असेल तर पाठवा बरं मला. आमच्या योगाच्या क्लासमधल्या नंदिनीचा वाढदिवस आहे. सकाळी सकाळी मेसेज टाकला की तिलाही छान वाटेल. आता बहुतेक सगळ्यांना शुगर आहे म्हणा, खाता येत नाही, पण निदान नेत्रसुख तरी मिळेल. पाहता पाहता आजी आजोबा एकदम बिझी होऊन गेले. कुणाची मंगळागौर, डोहाळे जेवण, बारसे, ट्रिप, शाळेतल्या मित्रांना, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना, कधी बागेत भेटणं, हे सगळं ठरवता ठरवता दिवसाचे तास भराभर पळत होते. उदासवाण्या दुपारच्या वेळा आता आपले मुलांचे, नातवंडांचे आणि नातेवाईकांचे फोटो पाठवण्यात आणि आलेले पाहण्यात वेळ सरकन पुढे जात होता. आजी आजोबांच्या कंटाळवाण्या निरुत्साही मनाला व्हॉट्सॲप हे एक खेळणं मिळालं. जुन्या आठवणींचे कप्पे उघडले जाऊ लागले. पहाटेपासून कोवळ्या उन्हाचे कवडसे आता परत एकदा ताजे तवाने करू लागले. मी कुणाशी तरी जोडलेली आहे, माझीही कुणीतरी आठवण काढणारे आहे, हे विचार मनाला खूप दिलासा देणारे होते. काय ग आजी, काय करतेस? सारखे काय ग त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतेस? जरा नातीशी बोलावं, तिचे लाड करावे, तर तुला आजकाल वेळच मिळत नाही. आजीने निकिताकडे मान वर करून पाहिले. निकिताची मिश्किल नजर आजीलाच निहाळत होती. आजीने चष्मा काढला आणि नातीला जवळ ओढले. तिच्या चेहऱ्यावरून, केसांवरून मायेनं हात फिरवला. थँक्स निकिता. आजीचे डोळे भरून आले. निकिताने हलकेच तिला थोपटले आणि स्वतःच्या डोळ्यातले पाणी दिसू नये म्हणून ती पटकन बाजूला झाली. चल, निघते मी कॉलेजला. सांभाळून जा हो. आणि कॉलेजला पोचलीस की मला व्हॉट्सॲपवर मेसेज कर. हा आजीची ही बदललेली सूचना ऐकून निकिता आणि आजोबा खळखळून हसले. तो हसण्याचा आवाज बंगल्याच्या आवारात कितीतरी वेळ मोगऱ्याच्या आणि निशिगंधाच्या मंद सुगंधासारखा रेंगाळत राहिला.